महारत्न, मिनीरत्न, नवरत्न हे तुम्ही नेहमीच लक्षात किंवा नेहमीच बातम्यांमध्ये ऐकत असाल तर ते महारत्न किंवा PSUज काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा राज्यसेवा कंबाईन मध्ये प्रश्न येऊ शकतो करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. खूप इम्पॉर्टंट माहिती आहे. पार्श्वभूमी, स्वातंत्र्यापासूनची काय भूमिका होती किंवा स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्यानंतर किती PSU होते, किती महारत्न होत्या किंवा कधीपासून दर्जा देण्यात आला आणि सध्या किती आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर MPSC ब्रदर्सच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महारत्न कंपन्यामध्ये बघा, म्हणजे प्रस्तावना आपण इथे बघणार आहे. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रात उपक्रम आहे. हा सार्वजनिक सरकारी मालकीचा आहे. त्यामध्ये 51% जे भाग भांडवल आहे ना भारत सरकारचं असणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या मालकीखाली काही असणार आहे. आणि ह्या सरकारी संस्था आहेत. महारत्न असतील, मिनीरत्न वगैरे असतील. आपण महारत्नाचं बघणार आहे या व्हिडिओमध्ये. मिनीरत्न आणि नवरत्नाचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. तर या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत त्यामध्ये 51% भाग भांडवल केंद्र सरकार किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असणार आहे, असलेले असतील. त्यानंतर PSUचे संयुक्त उपक्रम देखील असू शकतात, म्हणजे संयुक्त उपक्रम सुद्धा असू शकतात. PSUचे म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग किंवा युनिटचे. या संस्था सरकारच्या वतीने व्यावसायिक कार्य करत असतात. त्यांचं काय काम असते? व्यावसायिक कार्य करण्याचं त्यांचं काम असते. ते सरकारी मालकीच्या पातळीनुसार PSUचे अधिकृतपणे 2 श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते. त्यांचं जे वर्गीकरण आहे ना 2 प्रकारे केले जाते, 2 श्रेणीमध्ये केले जाते. त्यामध्ये पहिले वर्गीकरण आहे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम CPSU केंद्र सरकारच्या मालकीचे किंवा CPSU, आणि दुसरे जे आहे ते राज्य सरकारच्या मालकीचे राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. असे 2 प्रकारे त्यांचं वर्गीकरण केले जाते. 2 श्रेणीमध्ये त्यांचं वर्गीकरण केले जाते. CPSU आणि SPSU ची पुढे स्ट्रॅटेजिक सेक्टर आणि नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर मध्ये वर्गीकरण केले जाते. त्याच्या आधारावर त्याची कामगिरी आणि प्रगतीवर अवलंबून 3 प्रकारचा दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. त्यामध्ये महारत्न असेल, नवरत्न असेल आणि मिनीरत्न असेल. जे 3 प्रकारचे जो दर्जा आहे ना त्यांची कामगिरी आणि प्रगतीवर अवलंबून आहे, आर्थिक कामगिरी आणि प्रगती. तर त्यानंतर त्याच्यामध्ये महारत्न, नवरत्न, मिनीरत्न श्रेणी 1, मिनीरत्न श्रेणी 2 अशा प्रकारचा दर्जा प्राप्त होतो त्यांना. थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहे. 1947 मध्ये किंवा जेव्हा भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळेस काय परिस्थिती होती, तर 1947 पासून मर्यादित उद्योग क्षेत्र शाश्वत आर्थिक वाढीसाठी अपुरे होते. म्हणजे आपल्याला शाश्वत विकासासाठी जे स्त्रोत होते ते अपुरे होते. त्या दृष्टिकोनातून हा विचार करून 1956 जे औद्योगिक धोरण मांडलं त्या धोरणामध्ये PSU साठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात आला. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग साठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात आला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्या सरकारने सुरुवातीला धोरणात्मक क्षेत्रांना प्राधान्य दिले, ज्यामध्ये दळणवळण असेल, सिंचन असेल, रसायने असतील, अवजड उद्योग असतील, त्यानंतर कॉर्पोरेशनचे राष्ट्रीयकरण असेल, या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये. त्यानंतर PSU नंतर ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन आणि करार, सल्ला आणि वाहतूक यासारख्या सेवा क्षेत्रांमध्ये विस्तारले. त्यांच्या उद्दिष्टांमध्ये निर्यात वाढवणे, आयात कमी करणे, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे, आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे यांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक PSUचे स्वतःचे भरतीचे नियम असतात आणि PSU मधील रोजगार उच्च पगारामध्ये आणि नोकरीच्या सुरक्षिततेमुळे गॅट स्कोर मध्ये सर्वाधिक पसंती उमेदवाराला दिली जाते. आणि PSU मध्ये जॉब जो असतो ना एकदम स्टँडर्ड लेवल असते त्या जॉबचं, त्याचं एक व्हॅल्यू असते, त्याचं रेप्युटेशन असते. या सर्व गोष्टींचा विचार करून नंतरच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सेवा क्षेत्रामध्ये आपले कार्य मोठ्या प्रमाणात वाढवले. त्यामध्ये त्यांची निर्यात वाढवली, त्यांनी आयात वाढवली किंवा आयात कमी करणे, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना दिली, आर्थिक विकासाला चालना दिली, रोजगाराच्या संधी निर्माण केल्यात. 1951 मध्ये सरकारच्या मालकीखाली किती 5च सार्वजनिक उपक्रम होते. त्यानंतर मार्च 2021 पर्यंत अशा सरकारी संस्थांची संख्या 365 पर्यंत पोहोचलेली होती 2021. पण सध्याला 2024 मध्ये काय परिस्थिती आहे त्या सर्व गोष्टी आपण इथे बघणार आहे. आणि महारत्न किती कंपन्या आहेत सध्याला आणि 2023 मध्ये कोणत्या कंपनीला महारत्नाचा दर्जा दिलेला आहे या सर्व गोष्टींचा आपण इथे बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या महारत्न कंपन्या किती आहेत ते बघा. 3 ऑगस्ट 2023 रोजी सार्वजनिक उपक्रम विभागाने किंवा इंडिया ऑइल लिमिटेडला महारत्नाचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे 2023 ला ऑगस्ट 2023 मध्ये ऑइल इंडिया लिमिटेडला महारत्न दर्जा प्रदान केलेला. ऑइल इंडियाला आधी नवरत्न दर्जा होता. या अगोदर कोणता नवरत्न दर्जा होता? ऑइल इंडिया लिमिटेड ही महारत्न दर्जा प्राप्त करणारी 13वी कंपनी. म्हणजे सध्या एकूण किती कंपन्या आहेत? 2024-23 दृष्टिकोनातून जर पाहिलं तर 13 कंपन्या आहेत महारत्न दर्जा प्राप्त केलेल्या. महारत्न दर्जा प्राप्त बघा 19 मे 2010 पासून दर्जा देण्यात सुरुवात झालेली आहे. सध्या देशातील 13 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना महारत्न दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे 2023 मध्ये किती 13 आहेत
आणि हा दर्जा कधीपासून देण्यात चालू झाला? 19 मे 2010 पासून. केंद्र सरकार किंवा इतर सीपीएसईचा थेट हिस्सा 51% किंवा त्याहून अधिक असलेल्या कंपन्यांना केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असे म्हणतात. सीपीएसईचा अर्थ काय होतो? 51% भागभागीदारी, ही जी सरकारची असेल, भाग भांडवल जर 51% सरकारचं असेल तर त्याला सीपीएसई म्हटलं जाते. महारत्न दर्जासाठी आवश्यक निकष काय काय आहेत ते आपल्याला बघायचंय. तर पहिला निकष आहे, संबंधित कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असायला पाहिजे. ते कंपनी जी आहे तिला नवरत्न दर्जा प्राप्त असायला पाहिजे. त्यानंतर ती कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध असली पाहिजे. बीएससी असेल किंवा एनएससी असेल तर त्या तिथे नोंदणी असायला पाहिजे, तिचं रजिस्ट्रेशन असायला पाहिजे. त्यानंतर मागील 3 वर्षातील सरकारी वार्षिक उलाढाल 25 कोटी रुपयांपेक्षा जास्त असायला पाहिजे. वार्षिक उलाढाल जी आहे ना 3 वर्षातली 25,000 कोटीपेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यानंतर 3 वर्षातील सरासरी वार्षिक निव्वळ मूल्य हे 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त असायला पाहिजे. पाचवा निकष काय बघा, 3 वर्षातील वार्षिक निव्वळ नफा जो आहे ना तो 5,000 कोटी असायला पाहिजे, यापेक्षा जास्त असायला पाहिजे 5,000 कोटीपेक्षा. निव्वळ नफा 5,000 कोटी, वार्षिक सरासरी निव्वळ मूल्य 15,000 कोटी आणि 25,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल मागच्या 3 वर्षात असायला पाहिजे. त्यावेळेसच त्याला महारत्नाचा दर्जा देण्यात येतो. कंपनीची लक्षणीय जागतिक उपस्थिती असेल, म्हणजे जागतिक लेवलला त्या कंपनीचं एकदम स्थान असलं पाहिजे, स्टेटस असलं पाहिजे, रेप्युटेशन असलं पाहिजे, त्यावेळेसच त्या कंपनीला आपण महारत्न म्हणून दर्जा दिला जाऊ शकतो. आता ऑइल इंडिया बद्दल आपल्याला थोडीशी माहिती बघायची, कधी स्थापना झाली, कुठे मुख्यालय वगैरे आहे. ऑइल इंडिया लिमिटेड जे आहे ना त्याची स्थापना 18 फेब्रुवारी 1959 रोजी दुलियाजान आसाम येथे करण्यात आलेली आहे. तर ऑइल इंडिया नाव आहे त्याचं. भारतीय आणि प्रशासकीय नियंत्रण कसं असणार आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत त्याचं नियंत्रण असणार आहे. भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय तेल वायू कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी दुसरी तेल वायू कंपनी आहे. जो भाग आहे ईशान्य भारताचा, तर त्या भागामध्ये नका, नहारकटिया आणि मोरान या नावाने शोधलेल्या तेल क्षेत्रांचा विचार आणि विकास करण्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे. आयओएलची स्थापना 1961 मध्ये हे भारत सरकार आणि बर्मा ऑइल लिमिटेड, ही युकेची जी बर्मा ऑइल लिमिटेड आहे ना यांच्या संयुक्त उद्यमाने ही कंपनी बनलेली आहे 1961 मध्ये. 1981 मध्ये या ऑइल इंडिया लिमिटेडला भारत सरकारच्या संपूर्ण मालकीचा उद्योग बनवलेला आहे. त्यानंतर 2010 मध्ये नवरत्न दर्जा मिळाला. नवरत्न दर्जा कधी मिळाला आहे? 2010 मध्ये, आणि महारत्न 2023 मध्ये. एकूण 13 महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. तर त्यामध्ये त्या कोणत्या कोणत्या? भारत हेवी इलेक्ट्रॉनिक लिमिटेड असेल किंवा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, कोल इंडिया लिमिटेड असेल, गेल इंडिया लिमिटेड असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन असेल, त्यानंतर 6वा आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन असेल, नॅशनल किंवा एनटीपीसी असेल, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ ओएनजीसी असेल, त्यानंतर पीएफसी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन असेल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, त्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण निगम असेल, आणि शेवटचं 13वा बघा ऑल इंडिया लिमिटेड 1951 ची स्थापना आहे. ते आता 2023 मधलं जे आहे ना ते ऑल इंडिया लिमिटेड आहे, त्याला ते महारत्नाचा दर्जा भेटला 2023 मध्ये. तर यामध्ये प्रश्न कसा येऊ शकतो? ऑल इंडियाची हिस्ट्री विचारू जाऊ शकतात, पार्श्वभूमी विचारू जाऊ शकतात, त्यानंतर महारत्न प्राप्त दर्जा किंवा निकष कशा कशा पद्धतीचे ते विचारले जाऊ शकते, किंवा हे जे 13 महारत्न प्राप्त दर्जाच्या जे कंपन्या आहेत तर त्यांचे मुख्यालय, स्थापना वर्ष या जोड्या लावा सुद्धा त्यांनी विचारू शकतात किंवा क्रम लावा विचारू शकतात. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा. व्हिडिओ समजला नाही तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.